ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्वामीजींचा एक विचार बघूया। स्वामीजी म्हणतात, जे संप्रदाय भोग आणि भगवान यांची सांगड घालण्याचा, त्या दोघांचा मेळ बसविण्याचा प्रयत्न कधीच करीत नाहीत, त्यांचीच उन्नती होत असते। आणि ज्या ज्या संप्रदायात क्षणभंगूर तुच्छ शरीर भोगांचा उच्चतम आदर्शाची मेळ घालण्याचा भ्रांत प्रयत्न केला जातो, ज्या ज्या संप्रदायात भगवान आणि भोग यांचा मेळ साधण्याचा वेडा प्रयत्न केला जातो, त्या त्या संप्रदायांचा ऱ्हास होतो। जगाचा आधीच गुलाम असलेल्या मानवाची गुलामी आणखी वाढून त्याचा अधःपात करण्यात काय हशील? त्याला वर उचलून उन्नत करून ईश्वराप्रत पोहोचवयास हवे। म्हणजे इथे स्वामीजी म्हणतात की बघा, ह्या जगामध्ये अनेक धार्मिक संप्रदाय आहेत, पण त्यामधले कितीतरी संप्रदाय आले आणि कितीतरी संप्रदाय नष्ट झाले। ते नष्ट का झाले? कारण ते योग आणि भोग यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत होते। आता जेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टीचा समन्वय साधता किंवा एकत्र आणता, तेव्हा मनुष्याची अधोगती होते। भगवान बुद्धाने बुद्धिझम सुरू केला, पण त्यांची पत्नी म्हणाली की आम्हाला पण संघामध्ये घ्या। भगवान बुद्ध राजी होत नव्हते, पण त्यांच्यावर दबाव आणून त्यांनी शेवटी मान्य केलं आणि ते म्हणाले की माझ्या संघाचं 500 वर्षांनी आयुष्य कमी झालं। बुद्धिझमच्या शेवटी त्यामध्ये तंत्र शिरलं, वामाचार शिरला आणि शेवटी बुद्धिझमचं पतन सुरू झालं। हे स्वामीजींनी बघितलेलं होतं, स्वामीजींनी अध्ययन केलेलं होतं, म्हणून त्यांनी हा संप्रदाय सुरू केला। तेव्हा रामकृष्ण मठ आणि शारदा मठ हे दोन संप्रदाय वेगवेगळे करण्याचा विचार त्यांनी मांडला। आणि रामकृष्ण मठामध्ये फक्त मुलंच राहतील आणि मुलींसाठी शारदा मठ वेगळा केला आणि त्या मठाचं संचालन तेच करतील। म्हणजे स्वामीजींना हे माहिती होतं की ज्या ज्या संप्रदायामध्ये असा भ्रांत प्रयत्न करण्यात आला, ते संप्रदाय जास्त दिवस टिकू शकले नाही। असा जर संप्रदाय सुरू केला तर लोकांची खूप गर्दी होते, कारण लोकांना तेच हवं आहे, योगही हवा आणि भोगही हवा। जहाँ राम है वहाँ काम नहीं, जहाँ काम है वहाँ राम नहीं। भगवान श्री रामकृष्णाने हा संप्रदाय सुरू केला, काशीपूरला सुरू केला, संन्यासाचा संप्रदाय। तेव्हा ते आपल्या शिष्यांना सांगायचे की साधू सावधान, साधूने खूप सावधान असलं पाहिजे। म्हणजे संन्यासाच्या जीवनामध्ये कधीही कलंक लागू नये। तो जर विषय भोगांच्या मागे धावला तर त्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्यागाचा आदर्श भगवान श्री रामकृष्णाने त्यांच्या जीवनामध्ये जगून दाखवला आणि तेच त्यांच्या सगळ्या शिष्यांनी केलं। म्हणजे पर्टिक्युलरली संन्यासासाठी हे नियम फार कठोर नियम असतात। म्हणून जे संप्रदाय ह्या दोन्ही गोष्टीचा समन्वय करतात, सांगता घालतात, ते संप्रदाय जास्त दिवस टिकू शकत नाही। कारण मनुष्य अगोदरच तर विषयांचा गुलाम आहे, इंद्रियांचा गुलाम आहे। तो या विषयांच्या दलदलीमध्ये फसलेला आहे। त्याला पुन्हा त्यामध्ये फसवण्यात काय हशील आहे? स्वामीजी म्हणतात की त्याला पुन्हा तुम्ही कशाला सांगताय की नाही नाही काही हरकत नाही, तुम्ही सगळं काही करू शकता आणि भगवंतालाही प्राप्त करून घेऊ शकता। असं कधीही झालेलं नाही।
जोपर्यंत आपलं मन पवित्र होत नाही, जोपर्यंत आपल्या मनामधली आसक्ती जात नाही, तोपर्यंत कधीही भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही. आपल्या मनामध्ये कितीतरी प्रकारची आसक्ती आहे. त्यामध्ये लोकांवरची आसक्ती आहे, पैशाची आसक्ती आहे, नावलौकिकाची आसक्ती आहे, देहाची आसक्ती आहे. अशा कितीतरी आसक्ती आहे. सत्तेची आसक्ती आहे, धनाची आसक्ती आहे आणि त्या सगळ्यात डेंजरस म्हणजे विषयाची आसक्ती. आपल्याला भगवंताने 5 इंद्रिय दिलेली आहे आणि 5 भोग आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ह्या 5 विषयांच्या मागे इंद्रिय सतत धावत असतात आणि इंद्रियाचे कितीही भोग घेतले तरी मनुष्याला कधीही समाधान लाभत नाही. कारण हे सगळे भोग क्षणभंगूर आहे. कुठेतरी संयम पाळण्याची गरज आहे. आपल्याकडे ऋषी होऊन गेले, ते गृहस्थ होते, पण गृहस्थाश्रमात राहूनसुद्धा ते स्वतः संयम पाळू शकत होते. म्हणून ते जीवनामध्ये महान झाले. म्हणजे ते स्वैराचार करत नव्हते, आपल्या इच्छेप्रमाणे वागत नव्हते, तर कुठेतरी त्यांचा इंद्रियावर कंट्रोल होता. आणि हे इंद्रिय काय करतात, मनाला जगाकडे ओढून घेऊन जातात. कारण मनाची प्रवृत्ती बहिर्मुख आहे आणि इंद्रियाची प्रवृत्ती पण बहिर्मुख आहे. त्यामुळे मन तर बाहेर जातेच, पण त्याच्या जाण्याचा मार्ग आहे इंद्रिय. इंद्रियाच्या माध्यमातून मन बाहेर जाऊन भोग घेत असते. म्हणून तर कठोपनिषदामध्ये म्हटलं आहे, परांची खाणी व्यतृण स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन कश्चित धीरा प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छन. म्हणजे भगवंताने आपली इंद्रिय बहिर्मुख केलेली आहे. त्यामुळे मनुष्य बाहेरच बघतो, तो कधी आतमध्ये बघत नाही. ह्या सर्व इंद्रियाची दृष्टी बाहेर आहे, विषयाकडे आहे. आणि तो एकदा विषयावर आसक्त झाला की मग तो काही केल्याची विषयासक्ती सोडू इच्छित नाही. त्याला वाटते की त्यामध्येच खरं सुख आहे आणि या सुखाच्या मागे धावून 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 शेवटी तो आपलं जीवन नष्ट करतो. म्हणजे आधीचाच मनुष्य इंद्रियाचा गुलाम आहे, विषयांचा गुलाम आहे. त्याला पुन्हा धर्माच्या नावावर ते भोग कशाला सांगायचे. बरेच संप्रदाय आले, आपण बघितलेले आहे. बरेच संप्रदाय आले आणि विदेशामध्ये वगैरे खूप त्यांचा प्रचार झाला. पण आज ते संप्रदाय कुठे आहेत? त्या संप्रदायाचं नाव निशाण राहिलं नाही. कारण ज्या ठिकाणी भोग आणि योग या दोन्हीचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो, असे संप्रदाय जास्त दिवस टिकून राहू शकत नाही. गीतेमध्ये भगवान म्हणतात, यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. तर गीतेमध्ये भगवान काय म्हणतात की जो साधक आहे, ईश्वर लाभासाठी प्रयत्न करत आहे, यततो प्रयत्नशील आहे आणि विपश्चित विद्वान आहे, सगळे शास्त्र वाचलेले आहे, आणि अशा व्यक्तीला सुद्धा हे इंद्रिय ओढत घेऊन जातात. इंद्रियानी प्रमाथीनी. हे इंद्रिय कसे आहे? प्रमाथी आहे, बलोत्तर आहे. हे इंद्रिय जोर करून ह्या मनाला बाहेर ओढून घेऊन जातात आणि साधक आणि पंडित, शास्त्रज्ञ, सगळं ज्ञान आहे, साधना पण करतो, तरीसुद्धा हरंती प्रसभम मन. अशा व्यक्तीचं मन हरण करतात आणि शेवटी अशा व्यक्तींचं पतन होते. म्हणजे बघा, धार्मिक जीवन जगायचं आहे म्हणजे पहिली गोष्ट इंद्रियावर नियंत्रण पाहिजे. इंद्रियावर नियंत्रण साधल्याशिवाय आपण मनावर कधीही नियंत्रण ठेवू शकत नाही. कारण मनाचा स्वभाव इंद्रियाच्या मागे धावणंच आहे. तेव्हा आपण पहिले इंद्रियाला कंट्रोल केलं पाहिजे. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की इंद्रिय घोडे आहे आणि मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे आणि आत्मा त्यामधला रथी आहे. तेव्हा हे बघा की हे घोडे ह्या मनरूपी लगामाला आवरला जात नाही.
त्यामागे बुद्धी आहे. बुद्धीनं मनरूपी लगाम आवरला पाहिजे. इंद्रियांना नियंत्रणात ठेवलं पाहिजे. आता हे घोडे आपल्या इच्छेप्रमाणे जर कुठेही गेले, त्यांना जर योग्य आपण ट्रेनिंग दिलेलं नाही, तर ते आपल्या रथाला जंगलामध्ये ओढत घेऊन जाईल आणि शेवटी आपला नाश करेल. म्हणून सगळे शास्त्र आपल्याला हेच सांगतात, सगळे महापुरुष, सगळे ब्रह्मज्ञ, सगळे ऋषी हे सांगतात की इंद्रियाच्या मागे धावू नका. हे इंद्रियाचे विषय नेहमी तुमच्या इंद्रियांना आकर्षित करेल, पण तुम्ही कुठेतरी इंद्रियावर संयम ठेवा, मनावर संयम ठेवा. तुम्ही मन आणि इंद्रियावर कंट्रोल केल्याशिवाय तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती कधीच करून घेऊ शकत नाही. पण काही संप्रदायांना काय पाहिजे, ते कधीही त्यागाविषयी, वैराग्याविषयी, संयमाविषयी कधीही बोलत नाही. कारण अशा गोष्टी लोकांना आवडत नाही. लोकांना जे आवडतं, अरे बाबा लोकांना आवडतं त्यामुळेच ते संसारात फसले आहे. आता त्यांना त्याच गोष्टी पुन्हा देण्यामध्ये काही अर्थ आहे का? पण असे संप्रदाय आहे की लोकांना म्हणतात की तुम्ही योगही करा, भोगही करा, काहीही प्रॉब्लेम नाही. असे संप्रदाय त्या लोकांचं अजून पतन करतात. ऑलरेडी ते त्या दलदलीमध्ये फसलेले आहे, त्यांना पुन्हा संसारामध्ये टाकतात. म्हणजे अशा लोकांना मदतीचा हात देऊन ह्या दलदलीतून वर उचलायला पाहिजे. ते न करता त्यांना पुन्हा भोगप्रवृत्त करतात. असे कितीतरी संप्रदाय आहे की ज्यामध्ये भोगाला मान्यता आहे, तंत्र आहे, वामाचार आहे. त्यामध्ये एक तुम्ही भोग करू शकता, तुम्हाला भोगाद्वारे समाधी मिळेल, संभोगाद्वारे समाधी प्राप्त होईल. अशा प्रकारचे जे लोक असतात त्यांच्या संप्रदायाला भरभराट येते, ते तर्कानं पटवून देतात. पण इथे ह्या गोष्टी बुद्धीद्वारे प्राप्त केल्या जाऊ शकत नाही. नाहीतर कशाला आपले ऋषी लोक हिमालयात गेले असते, नर्मदा किनारे गेले असते, कशाला भिक्षू झाले असते, कशाला संन्यासी झाले असते. जर त्यांना संसारात राहूनच जर सगळं मिळालं असतं तर त्यांनी एवढा त्रास घेतलाच कशाला असता, एवढे कष्ट केलेच कशाला असते, कशाला एवढी कठोर तपस्या केली असती, कशाला जगाचा त्याग केला असता. कारण त्याशिवाय ते ज्ञान लाभणं शक्य नाही. त्यागे नैके अमृतत्व मानशो. त्या अमृतत्वाचा एका त्यागामुळेच लाभ होऊ शकतो. जर तुम्ही पैशाला आसक्त आहात, स्त्रीला आसक्त आहात, पुरुषाला आसक्त आहात, विषयावर आसक्त आहात, तर तुम्ही कधीही ते ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून श्री रामकृष्णाने दाखवून दिलं, ते म्हणायचे की कामिनी आणि कांचन हेच बंधन आहे, हीच माया आहे. एका हाती त्यांनी सोनं घेतलं, कॉईन घेतले, नाणी घेतली, दुसऱ्या हाती माती घेतली आणि दोन्ही नदीमध्ये फेकून दिले. म्हणजे या पैशामुळे काय होते, भोग मिळते, पण त्यामुळे भगवान मिळू शकत नाही. तुम्हाला घर मिळेल, गाडी मिळेल, सगळं काही मिळेल, इंद्रियाचे भोग तुम्ही घेऊ शकता पैशाद्वारे, पण तुम्ही ईश्वराला प्राप्त करून घेऊ शकत नाही. जर हे असं असतं तर सगळ्यांनीच भगवान लाभ करून घेतला असता, मग एवढा आध्यात्मिक मार्ग कठीण झालाच नसता. हा मार्ग कठीण आहे कारण आपल्याला इंद्रिय मनावरती संयम ठेवायचा आहे. जर संयमच नसेल तर मग प्रत्येकच व्यक्ती ब्रह्मज्ञानी होईल. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं तेवढं सोपं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. हे सगळं आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे. गीता सांगते, उपनिषद सांगते. आणि ह्या सगळ्यांचा काहीही वापर न करता स्वतःच्या मनाप्रमाणे लोकांना उपदेश करणं आणि त्यांना म्हणायचं की तुम्ही संसारातही राहा, भोगही करा आणि ईश्वरलाभही तुम्हाला होईल, अशा प्रकारे लोकांना फसवायचं, त्यांच्याकडून पैसे काढायचे. आता काय लोक तर दुर्बलच आहे, त्यांना तर विषय पाहिजेच, कारण विषय सुखामध्येच त्यांचं जीवन गुंतलेलं आहे, त्यांचा सगळा आनंद विषयांमध्येच आहे. आता त्यामुळे तुम्ही त्यांना म्हटलं की काही हरकत नाही, तुम्ही विषयभोग घ्या आणि तरी तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकाल, हे सपशेल खोटं आहे.
आणि अशा खोट्याचा प्रचार करून लोक गुरु होतात, भरपूर पैसे कमावतात. तो संप्रदाय काही दिवस खूप भरभराटीला येतो, पण शेवटी टिकू शकत नाही. सगळ्या संप्रदायांचं पतन झालेलं आहे. ज्या ज्या संप्रदायांनी या दोन्हीची सांगड घालण्याचा प्रयत्न केला ते संप्रदाय लवकरच संपुष्टात आलेले आहेत. आपण बघतो की रामकृष्ण मठ आणि मिशन 125 वर्ष होऊन गेले आणि तरीही अजून हा संप्रदाय प्रगती करत आहे. कारण यामध्ये पवित्रता आहे, यामध्ये संयम आहे, यामध्ये त्यागाची भावना आहे, यामध्ये वैराग्य आहे. ह्या सगळ्या गुणांची आवश्यकता आहे. कारण वेदांताचं अध्ययन करण्यासाठी पहिले साधन चतुष्टय म्हटलं आहे. त्या साधन चतुष्टयामध्ये सांगितलेलं आहे की पहिले तुम्ही सगळ्या विषयांचा त्याग करा. पहिले विवेक करा की हे सगळं जग जे आहे, इंद्रियाचे विषय जे आहे, इंद्रिय जे आहे ते सगळे कसे आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, अनित्य आहे. हा तुम्ही विवेक करा आणि विवेक करून मग सगळ्या भोगांचा त्याग करा. या मूत्र फलभोग विराग, या जगातल्या आणि स्वर्गातल्या सुखांचा पण त्याग करा. तुमच्या मनामध्ये जोपर्यंत सुख भोगण्याची कामना आहे तोपर्यंत तुम्हाला कधीही ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. श्री रामकृष्ण म्हणायचे शेतकरी खूप प्रयत्न करतो आणि शेताला बांध घालतो, त्यामध्ये पाणी साचवण्याचा प्रयत्न करतो, पण उंदरं काय करतात, त्या बांधाला छिद्र करतात आणि त्या छिद्रांमधून सगळं शेतामधलं पाणी निघून जातं. तुम्ही ध्यान, धारणा, जप, तप सगळं करता, पण इंद्रियावर संयम नसल्यामुळे तुम्ही प्राप्त केलेली आध्यात्मिक शक्ती ह्या इंद्रियाच्या छिद्रामधून बाहेर सगळी निघून जाते. म्हणजे शेतामध्ये काहीही पाणी राहत नाही. आपण एवढी साधना करतो, प्रगती का होत नाही? कारण इथे कुठे संयमच नाही. तुम्ही जे काही केलं ते इंद्रियाच्या माध्यमातून सगळं निघून गेलं. म्हणून पहिले आपल्याला इंद्रियावर कंट्रोल करावा लागेल. ही सगळी छिद्र बुजवावी लागेल. तेव्हा कुठे पाणी साचेल, तेव्हा कुठे तुमची आध्यात्मिक प्रगती होईल, तुम्ही आध्यात्मिक विकास करू शकाल. हे स्वामीजींनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की जे संप्रदाय भोग आणि भगवान यांची सांगड घालण्याचा, त्या दोघांचा मेळ बसविण्याचा प्रयत्न कधीच करीत नाहीत, त्यांचीच उन्नती होत असते. भगवान श्री रामकृष्णाने आणि विवेकानंदांनी कधीही असे प्रयत्न केले नाही. कधीही योग आणि भोगाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला नाही. ते म्हणायचे की तुम्ही संसारात राहा, पण बिलकुल आसक्त होऊ नका, कशावरही आसक्त होऊ नका. कारण आसक्तीच बंधनाचं कारण आहे. तुम्ही संसारात राहूनसुद्धा संयम पाळू शकता. नाग महाशय संसारामध्ये होते, विवाहित होते, पण त्यांनी किती इंद्रियाचा कंट्रोल केला. ते कधीही साखर खात नव्हते, कधीही गोड खात नव्हते. लग्न झालेलं होतं, पण पत्नीशी काहीही संबंध नव्हता. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांचे गृहस्थ शिष्य जरी ते संसारामध्ये होते तरी ते विषयांपासून फार लांब होते. ते भोगामध्ये बुडलेले नव्हते. आणि जर लोक म्हणत असेल की नाही नाही तुम्ही सगळं करू शकता, काही सोडायची गरज नाही, तर ते होणं शक्यच नाही. कारण भगवान श्री रामकृष्णांनी जीवनामध्ये दाखवून दिलं. त्यांनी पण विवाह केला, पण पवित्र जीवन जगले. मनामध्ये कामवासनेचा लेश पण नाही, एवढं पवित्र जीवन जगले. आणि त्याशिवाय आपलं मन पवित्र होऊच शकत नाही. मनामध्ये जर विषयासक्ती असेल तर ते मन अशुद्ध आहे. अशा अशुद्ध मनाद्वारे भगवान लाभ होणार नाही, हे नक्की जाणून घ्या. आणि म्हणून स्वामीजींनी आपल्याला सावध केलेलं आहे. ज्या ज्या संप्रदायात क्षणभंगूर तुच्छ शरीर भोगांचा उच्चतम आदर्शाशी मेळ घालण्याचा भ्रांत प्रयत्न केला जातो, ज्या ज्या संप्रदायात भगवान आणि भोग यांचा मेळ साधण्याचा वेडा प्रयत्न केला जातो, त्या त्या संप्रदायाचा ऱ्हास होतो. हे आपण आजही बघतो आहे. अशा प्रकारचे कितीतरी संप्रदाय आले आणि नामशेष पण झाले, टिकू शकले नाही. जगात आधीच गुलाम असलेल्या मानवाची गुलामी आणखी वाढवून त्याचा अधःपात करण्यात काय असेल?
त्याला तर उचलून उन्नत करून ईश्वराप्रत पोहोचवावयास हवे. ह्या मनुष्याचं ऑलरेडी पतन झालेलं आहे. तो ऑलरेडी विषयामध्ये आसक्त आहे आणि पुन्हा त्याला तेच करायला सांगणं, त्याचं पुन्हा पतन करणं, यामुळे तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? त्याला वर उचलण्याचा प्रयत्न करा. या दलदलीतून बाहेर काढा आणि त्याला ईश्वराप्रत घेऊन जाण्याचा मार्ग दाखवा. हे आपलं कर्तव्य आहे. तर आपण खूप सावध राहिलो पाहिजे की जे संप्रदाय आपल्याला म्हणतात की तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होतील, तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, अशा संप्रदायापासून सावध राहा. ते संप्रदाय तुम्हाला भौतिक गोष्टी देऊ शकतील, पण ते तुम्हाला आध्यात्मिकता देऊ शकत नाही. ते तुमच्या कामना वासना दूर करू शकत नाही. मनुष्य कशासाठी जातो की त्याच्या कामना वासना तृप्त व्हाव्या, त्याला अजून जास्त पैसे मिळावे, अजून जास्त भोग घेता यावे, म्हणून ते संप्रदायामध्ये जात असतात. त्यांना हे कळत नाही की संप्रदायाचा उद्देश भोग देणं नाही, तर अध्यात्म देणं आहे, आध्यात्मिक ज्ञान देणं आहे, आत्माचं ज्ञान देणं आहे. ते आत्म्याचं ईश्वराचं ज्ञान जे संप्रदाय देत नाही आणि फक्त भौतिक गोष्टीमध्येच लोकांना गुंतवून ठेवतात, ते संप्रदाय आज न उद्या नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. हे आपल्याला स्पष्टपणे स्वामीजींनी इथे सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.